दिव्याचं असं आहे की दिव्याला कॉलेजपासून हा चंदन आवडतोय. त्याच्यासोबत आतापर्यंत जात नव्हती कारण तिला कन्फर्मेशन नव्हतं की हा मुलगा श्रीमंत आहे का. लग्न व्हायच्या आधी एकमेकांना ओळखून घेणं खूप गरजेचं आहे आणि 1-2 मीटिंग्समध्ये आपण नाही ओळखता येत. माझ्याकडे ॲक्च्युली घरी असं खूप कौतुक करत नाही, म्हणजे असं फेस टू फेस मी असं खूप क्रेव करायची की मला खूप नटायचं आणि मग आत्ता मला सगळं करायला मिळतं. मला सेटवर पण सगळे चिडवतात. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली शिवया मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सुंदर सृष्टी, म्हणजेच तुमची आवडती दिव्या. कशी आहेस? मस्त. तर खूप छान दिसतेस नवरीच्या गेटअपमध्ये. खूप मस्त कॉस्ट्यूम आहे आणि सगळंच खूप छान आहे. काय सांगशील लुकबद्दल? थँक्यू सो मच सगळ्यात पहिले. आणि लूक हा छान आम्ही मराठी प्रॉपर टिपिकल महाराष्ट्रीयन ब्राईडचा केला आहे आणि खूप छान सिम्पल ठेवायचा प्रयत्न केला आहे. सिम्पल बट स्वीट. मला आवडलं आहे सगळं. कलर पण छान, हे वर्क पण, बुगड्या पण दिल्या आहेत मला, सगळं एव्हरीथिंग. आणि नटायला थटायला मला आवडतंच, तर आवडीचंच काम आहे. साधारणतः किती वेळ लागला रेडी व्हायला? कारण खूप छान लुक आहे. 1.5-2 तास. ओके. का हा, म्हणजे ह्याला हेअरला वगैरे जरा जास्त वेळ लागतो. नेसायला 20-30 मिनटं. आणि ही 6 वारीची नऊवार करून नेसवली आहे, तर त्याला व्यवस्थित बसवून मग हेअर मेकअप सगळं होऊन मग दागिने. आणि रेडी झाल्यानंतर सगळ्यात पहिली कॉम्प्लिमेंट सेटवर तुला कोणी दिली? सगळ्यात पहिली इतकं लक्षात नाही खरं तर माझ्या. कोणाची पण हा, म्हणजे सगळे आता कारण नवरी म्हटलं की एडी जेव्हा पहिल्यांदा बोलवायला येतो तेव्हाच त्याचं असं होतं की हा, छान दिसतेस दिव्या. आणि ॲक्च्युली हा लुक आमचा आधी एक सीन झाला आहे ह्याच्यावर, तर हे मी ऑलरेडी तयार होऊन मिरवली आहे सेटवर ऑलरेडी. अगदीच. जसं की फार बारीक बारीक ज्वेलरीज आहेत, खूप छान आहे. तर यातलं तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मला नथ आणि बुगड्या आणि हे पण छान, हे पण आवडलंय मला. हे जे काही हे काय म्हणतात त्याला, चेन, हां, ते पण आवडलं. म्हणजे खूपच छान दिसतं. म्हणजे कौतुक करावं तितकं कमी, इतकी सुंदर दिसतेस. हे मुहूर्तमणी पण आवडलंय, खूप छोटंसं आणि सिम्पल छान दिसतंय ते पण. अगदीच. पण मालिकेत तू सगळ्यांना सावध केलंयस, तुझ्यामुळे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. तर काय सांगशील त्या ट्विस्टबद्दल? ट्विस्टबद्दल एवढंच सांगेन की इंटरेस्टिंग तर आहेच, पण आता गोष्ट काय होती ही ऑलमोस्ट सगळ्यांना एक आयडिया आलेली आहे प्रोमो बघून आणि ह्या सगळं. तर पण हे कसं होणार आहे ती एक क्युरिओसिटी आहे आणि ती मजेशीर आहे. अगदीच. पण ना, काही प्रेक्षकांचं असं मत आहे की इतका चांगला आशूसारखा मुलगा असताना दिव्याला का पळून जायचंय किंवा का असं वेगळंच वळण घ्यायचंय? तर याबद्दल तुला काय सांगायचं? आता दिव्या म्हणून. हां, तेच दिव्या म्हणून. आता ते कॅरेक्टर वाईजच आहे. जर कुठलंही नॉर्मल प्रेक्षक पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर तो आशूलाच चूज करेल. पण दिव्या म्हणून दिव्याचं असं आहे की दिव्याला कॉलेजपासून हा चंदन आवडतोय आणि ती त्याच्यासोबत आतापर्यंत जात नव्हती कारण तिला कन्फर्मेशन नव्हतं की हा मुलगा श्रीमंत आहे का, की ह्याचे आई बाबा आहेत की नाही. तिचा एकच मुद्दा होता स्टार्टिंगपासनं की तू मला घरच्यांशी भेटव, तू मला तुझं घर दाखव, तर मी तुला हो म्हणेन. जे होत नव्हतं आतापर्यंत. आणि आत्ता जे काही त्यांनी सगळं घडवून आणलंय अगदीच लग्नाच्या 2 दिवसाआधी, तेव्हा तिला एक थोडं कन्फर्मेशन आलंय की नाही यार, इकडे सगळंच चांगलं आहे. इकडे ह्याच्या घरचे पण खूप, जे आईबाबा त्यांनी आणले आहेत चंदननी, ते पण खूप स्वीट दाखवले. ती खूप आनंदी झाली. म्हणजे ती फसली बेसिकली आता. सो आणि आशूबद्दल दिव्याचं काही तिचं मत आहे की प्लस तिला एक सॉफ्ट कॉर्नर आहे चंदनबद्दल, जो तिने ऑलरेडी चूज केला होता हा व्यक्ती म्हणून. पण पैसे प्रायोरिटी असल्यामुळे ती समहाव ते कन्फर्मेशन तिला मिळत नव्हतं, जे तिला जस्ट लग्नाच्या आधी मिळाले. अगदीच. पण खऱ्या आयुष्यात सृष्टीचं लग्नाला घेऊन किंवा लव्ह अरेंज बद्दल काय मत आहे? लग्नाला घेऊन मी म्हणजे काय प्रेफर करशील? लव्ह किंवा अरेंज असं दोन्ही. म्हणजे मला असं वाटतं अरेंजमध्ये अगदीच अरेंज पण नसावं की जे अगदीच फर्स्ट मीटिंगमध्ये लोक भेटतात आणि मग लगेच 1 महिन्यात लग्न होतं, तेवढं पण नसावं. कारण लग्न व्हायच्या आधी एकमेकांना ओळखून घेणं खूप गरजेचं आहे आणि 1-2 मीटिंग्समध्ये आपण नाही ओळखता येत दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला. सो एक प्रॉपर व्यवस्थित, एकतर लव्ह होऊन अरेंज असलं तर उत्तमच, किंवा अरेंजही असलं पण अरेंज पण एक प्रॉपर
त्याला टाईम फ्रेम असावी, 6 महिने 1 वर्षाचा वेळ मिळावा दोघांना ओळखून घ्यायला, तेव्हा ते फायनल झालं तर बरं आहे. अगदीच. पण तू इतकी छान दिसते, जेव्हा तू रेडी झाली होतीस तेव्हा तू पहिला फोटोज कोणाला पाठवलेला का, आईला किंवा मित्रमैत्रिणीला, असं कोणाला पाठवलेला का? पाठवलेला म्हणजे मी व्हिडिओ कॉल केलेला माझ्या मैत्रिणींना, जे झालं नाही. आणि मी आईला ॲक्च्युली, आई माझी इथे आली आहे सध्या, तर मी खूप एक्सायटेड होते की मी आईला हा लुक दाखवेन घरी जाऊन, प्रोमोला जेव्हा मी रेडी झालेले तेव्हा. आणि मी घरी गेले, आई खूप झोपेत होती, पण मला असं होतं की जाऊ दे आता, मी उद्या सकाळी दाखवेन. मी दरवाज्यात उभं राहून पप्पांना फोटो दाखवला, हो बघा बघा बघा. आणि त्यांचं असं होतं, हां छान, ते एक रिॲक्शन होतं. आणि म्हणजे दोन्ही रिॲक्शन्स इतके अनएक्सपेक्टेड होते. पण त्यांचं असं काय असतं का तुझ्यासाठी की आता तू पण खऱ्या आयुष्यात पण लग्न कर, असं काय असतं का त्यांचं? हो, ते आहेच. ते आता काय मुलींच्या मागे मुली म्हणजे दोघांच्या मागे लागतंच, तर त्यांचं आहे. पण माझ्याकडे ॲक्च्युली घरी असं खूप कौतुक करत नाही, म्हणजे असं फेस टू फेस मागे करतील, बट असं खूप लाडोबा आणि हे सगळं खूप नाही आहे ऑन फेस तरी. तर म्हणून म्हणजे, आणि मला असं होतं की आपण आत्ता खूप ही जनरेशन खूप एक्सप्रेसिव्ह आहे की वा लिले, हे सगळं नाही आहे माझ्याकडे. अगदी. पण सृष्टी, जशी की तू डेंटिस्ट होतीस खऱ्या आयुष्यात, राईट, आणि तुझी पहिलीच मालिका आहे, त्यात इतकं छान लुक आणि सगळं तयार व्हायला मिळते. सो तो जो असतो ना स्ट्रगल एन्जॉय करतो, आणि त्याच्यानंतरची जी ही पिरियड असते की सगळं आपल्याला हवं तसं होतंय, तेव्हा आर्टिस्ट म्हणून काय वाटतं? पहिली मालिका नाही आहे माझी, ही माझी तशी 4थी मालिका आहे. पण हां, म्हणजे असं प्रॉपर तामझाम लग्न होऊन वगैरे हे, आणि ह्या चांगल्या लुकमध्ये ही पहिलीच मालिका आहे माझी. आणि मुलगी म्हणून कोणी पण खूप एक्सायटेड असतं खरं म्हणजे लग्न आणि नटायला थटायला. प्लस मला पर्सनली लहानपणापासून खूप आवडतं हे सगळं, कुठून आलंय माहिती नाही. आणि त्यातल्या त्यात माझी आई खूप सिम्पल होती, प्रचंड सिम्पल. तिच्याकडे साधी लिपस्टिक पण नव्हती. मी जेव्हा 3री 4थीत जेव्हा आपल्याला असं असतं की यार थोडं आपण बघून की हा मी हे लावते ते लावते, तिच्याकडे काहीच नव्हतं. तर मी असं खूप क्रेव करायची की मला खूप नटायचं. आणि मग आत्ता मला सगळं करायला मिळतं. मला सेटवर पण सगळे चिडवतात की ही सगळी हौस पूर्ण करून घेते. म्हटलं हां, आता खऱ्या आयुष्यात कधी होईल ते माहिती नाही, पण आता आपण हौस पूर्ण करून घ्यायची. दिवसां मालिकेत तुला बहीण सुद्धा आहे, शिवा. सो ऑनस्क्रीन तरी तुमचं आम्ही बघत असतो शिवा आणि दिव्याचं जे काय आहे, पण ऑफस्क्रीन कसा बॉन्ड झालाय पूर्वासोबत, आणि काय गप्पा टप्पा चालत असतात आता सीन दरम्यान, जेव्हा सीन नसतो तेव्हा? खूपच गोड नातं आहे आमचं. म्हणजे खूप छान, खूप कमी वेळात आम्ही खूप जास्त जवळ खूप छान फ्रेंडशिप झाली आहे म्हणावं, किंवा म्हणजे ऑनसेट ऑल्सो ऑफसेट ऑल्सो चालू असतं. रील्स वगैरे तर तुम्ही बघतच असता, रील्स, फोटोज, मग डब्बे, खाण्यापासून. म्हणजे ब्रेक झाला की मग पूर्वा सृष्टीला शोधते आणि सृष्टी पूर्वाला शोधत असते, अरे कुठे गेली. मग जेवण आम्ही सोबतच करतो. असं एक म्हणजे खूप चांगला बॉन्ड आहे, मस्त आहे. खरंच खूप छान बॉन्ड आहे, आणि तुमच्या रील्सही आम्ही बघत असतो, सो त्या खूप छान असतात. पण आता जाता प्रेक्षकांना काय सांगशील, कारण मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे किंवा आलाय, तर त्याबद्दल काय सांगशील? बघत राहा, कारण सांगण्यात काहीच मज्जा नाही आहे. सगळं तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ती जी एक क्युरिओसिटी आहे त्याला ते वर्थ असेल असं मला तरी वाटतंय. कारण जेव्हा आम्हाला पण कळलं की अच्छा असं होणार आहे, तेव्हा वी वर ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. तर छान मस्त एन्जॉय करा. अगदी. थँक्यू सो मच, आणि असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.